सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत स्वामी देमतींना कुष्ठ धर्माविषयी निरूपण करतात आणि या चरित्रामध्ये आपल्याला हे समजणार आहे की आपण परमेश्वराच्या ठिकाणी कसे शरण गेलो पाहिजे, कोण्या भावनेने शरण गेलो पाहिजे, आपल्या मनामध्ये कशी भावना असली पाहिजे, कशी श्रद्धा असली पाहिजे आणि कोण्या प्रकारचं समर्पण असलं पाहिजे आपलं परमेश्वराच्या ठिकाणी, ज्यामुळे परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतील। हे सर्व आपल्याला या आजच्या सत्रामध्ये समजणार आहे। त्याचबरोबर सहस्रार्जुना वरप्रदान हे पण चरित्र आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे आजचं चरित्र नक्कीच आवडणार आहे स्वामींचं आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं सत्र सुरू करण्या अगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आपल्या सत्राला सुरुवात करूया। आजचा तिथीवार आहे ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, गुरुवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, अंग्ल दिनांक 17 जून 2021, युगाब्द 5123। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, रेशमी वस्त्र स्वामींना कुणी अर्पण केलं, आणि दुसरा प्रश्न होता कशामुळे ते वस्त्र स्वामींच्या ठिकाणी अर्पण केलं। तर असे हे दोन प्रश्न होते। त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या YouTube चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 144। देमती प्रति कुष्ठ धर्म निरूपण। देमती प्रति स्वामी कुष्ठ धर्माचं निरूपण करतात। गोसावियांचे भीतरीला ओट्यावरी आसन असे। स्वामी कुठे बसलेले आहेत? राजमढातील ओट्यावर बसलेले आहेत, डोमेग्रामच्या। तर त्या डोमेग्रामच्या राजमढातील ओट्यावरची ही लीळा आहे। स्वामी त्या ओट्यावर बसलेले होते। साधे आली साधाईसा आल्या, ती गोसाविया जवळी बैसली असती। साधाईसा येऊन स्वामींजवळ बसतात। देमाईसे आली, देमाईसा पण आल्या, ती गोसाविया जवळी बैसली असती। त्या पण स्वामींजवळ बसतात। सर्वज्ञ म्हणितले साधे हो तुम्ही स्नान करू जा। स्वामी साधाईसांना म्हणतात, साधाईसा तुम्ही आंघोळ करण्यासाठी जा। हो काजी, साधाईसा म्हणतात ठीक आहे। साधे उठली, साधाईसा उठतात। गोसावियांसी दंडवत घातले, श्रीचरणा लागली, धोत्र घेतले, बाहेरी आली। स्वामींच्या पाया पडतात साधाईसा, दंडवत घालतात आणि जे काही धोतर होतं म्हणजेच प्रावरण करण्याचं वस्त्र, लुगडं वगैरे, तर ते घेतलं आणि बाहेर निघाल्या साधाईसा। गोसावी देमाईसा काईपा निरूपिती, म्हणोनी दारवंडेसी लागोनी ऐकाव्या राहिली। साधाईसांना वाटते स्वामींनी मलाच का बरं बाहेर पाठवलं आंघोळ करण्यासाठी? स्वामी काहीतरी देमाईसाला निरूपण करतील आता नक्कीच, आणि स्वामी नेमकं काय निरूपण करणार आहेत देमाईसाला हे ऐकण्यासाठी दारवंडेसी लागून ऐकाव्या राहिली। दरवाजाच्या बाजूला एका साईडला त्या उभ्या राहिल्या की आता नेमकं काय निरूपण होते, आता ते आपण ऐकूया असं साधाईसांना वाटलं। सर्वज्ञ म्हणितले देमती तुम्ही गावासी जा। स्वामी म्हणतात देमतीला, देमती तुम्ही तुमच्या गावाला जा बरं। हे काईजी आपले सकळे सांडूनी गोसाव्याच्या दर्शना येईजे। देमाईसा म्हणतात असं कसं काय बरं? आम्ही सर्व घरदार सोडून स्वामींपाशी येतो आणि स्वामी मात्र आम्हाला पाठवून देतात, आणि गोसावी पाठवूची लागती आणि स्वामी लगेच आम्हाला पाठवणी देतात। काही अर्थू निरोपिती ना, आम्हाला काही शास्त्र सांगत नाहीत, काही अर्थ सांगत नाहीत, निरूपण करत नाहीत। सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात
काही होते मा काही सांडिले देमती. स्वामी म्हणतात देमतीला, देमती तुमच्याकडे होतच काय आणि तुम्ही काय सोडलं. पोरिया एकू होता तो मरुणी गेला. तुमचा जो पती होता तो मरून गेला. सहजची लेवो नये, नेसो नये, खाओ नये, नाहो नये, तयाचे काही असले तरी ते नाही. स्वामी म्हणतात एकतर तुमचा पती मेला आणि पती मेल्यामुळं तुम्हाला साहजिकच आहे चांगले वस्त्र प्रावरण करता येत नाहीत, चांगलं खाता येत नाही. दररोजच्या दररोज आंघोळ वगैरे करतो म्हटलं, छान टापटीप राहतो म्हटलं तर ते राहता येत नाही. तर तुम्ही मग सोडलं काय आमच्यासाठी. पती तर मरून गेला, तो काय तुम्ही सोडला नाही आमच्यासाठी. पती मरून गेला म्हणून तुम्हाला बाकीच्या क्रिया काहीच करता येत नाही आणि तुम्ही आम्हाला सांगत आहात की आम्ही एवढं सगळं सोडून आलो. काय सोडलं तुम्ही. तयाचे काही असले तरी ते नाही. खरंच बा काही पतीचं जमीन जुमला काही आहे, वाडा वगैरे गावामध्ये भरपूर काही अशी धनदौलत आहे, असंही काही नाही. मग सोडलं काय तुम्ही आमच्यासाठी. काहीच सोडलं नाही आणि आम्हाला इथे सांगत आहात तुम्ही की आम्ही एवढं सोडून आलो देवासाठी. तर असा रोप गाजवायचा नाही उगाच आम्ही एवढं सोडून आलो म्हणून. सोडलं तर काहीच नाही, परंतु दाखवायचं असं की मी फार मोठं काहीतरी त्याग करून आलो. तरी बापा भावाच्या हांडिया तावाविया. बापा भावाच्या घरी जाऊन तुम्ही हांडिया तावाविया म्हणजे काय, भांडे कुंडे गरम करता. म्हणजेच काय, भांडे कुंडे गरम करणं म्हणजे स्वयंपाक करणे. तर घरी जाऊन तुम्ही बापा भावाच्या घरी राहता, स्वयंपाक करता, मग घासू भरी जेवावे, काबाड कष्ट करता आणि मग तुम्हाला कसं तरी खायला मिळते. तयापस्य येथोनी या म्हणजे ते वेळी ये जे, येथोनी जा म्हणजे ते वेळी जाय जे, हे साणे देमती. यापेक्षा मग स्वामी काय म्हणतात देमतीला की हे असं राहण्यापेक्षा तुम्ही आमची आज्ञा पालन करा. आम्ही जा म्हटलं त्यावेळेस जा, या म्हटलं त्यावेळेस या. म्हणजे स्वामींना काय म्हणायचं आहे. असंच वाक्य कुठे वापरले स्वामींनी. नागदेवाचार्याच्या ठिकाणी पण वापरलेलं आहे संन्यासाच्या वेळेला. नागदेवाचार्य म्हणतात जीजी 4 दिवस राहू इच्छितो मी स्वामींपाशी. स्वामी म्हणतात तसं नाही, आम्ही पाठवलं त्यावेळेस तुम्हाला जावं लागेल आणि या म्हटलं त्यावेळेस यावं लागेल. तुम्ही तुमच्या मनाने राहणार, तुम्ही तुमच्या मनाने जाणार, असं चालणार नाही. तर तसंच वाक्य इथे स्वामींनी देमतीला उच्चारलेलं आहे. म्हणजे स्वामींना अशी इच्छा होती की देमतीने पण अनुसरण घ्यावं, म्हणजे पूर्णपणे देमती स्वामींच्या ठिकाणी समर्पित व्हावी, अनुसरण घ्यावं आणि स्वामींनी म्हटलं तसं वागावं, स्वामीच्या आज्ञेत राहावं असं स्वामींना अपेक्षा होती. आणि म्हणून स्वामी म्हणतात की आम्ही जा म्हटलं त्यावेळेस जायचं, या म्हटलं त्यावेळेस यायचं. म्हणजे आमच्या पूर्णपणे आज्ञेत तुम्ही राहिलं पाहिजे. हे साने देमती, हे काही सानं आहे का. परमेश्वराच्या आज्ञेत राहणं, परमेश्वराच्या ठिकाणी अनुसरण घेणं हे काय सानं आहे का. नाही, फार मोठी गोष्ट आहे असं स्वामी देमतीला म्हणतात. आता मागे एक वाक्य आलं, पोरिया एकू होता तो मरुणी गेला. यावरून तुम्हाला काय लक्षात आलं. जुन्या काळामध्ये जोपर्यंत भारतावर मुस्लिम दरोडेखोरांच्या धाडी पडल्या नाही, मुस्लिमांनी जोपर्यंत आक्रमण केले नाही भारतावर, तोपर्यंत कोण्याही प्रकारची सती प्रथा भारतामध्ये अस्तित्वात नव्हती. हे आपल्याला ह्यावरून लक्षात येते. हे आताचे तथाकथित पुरोगामी लोक, लिबरल लोक काय करतात, भारताला बदनाम करतात की भारतामध्ये फार वाईट रूढी परंपरा होत्या. हो अहो, अक्षरशः जिवंत बाईला जाळायचे, मालक मेला म्हणजे तिचा. ह्या भारतामध्ये फार बेकार रूढ्या आणि परंपरा होत्या असं म्हणतात. परंतु वास्तविकता काय आहे हे आपल्याला या चरित्रात लक्षात येते. 800 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. मुसलमानांच्या धाडी त्यावेळेस भारतामध्ये येत नव्हत्या, लुटालूट काही चालू नव्हती. तेव्हा बायांना अधिकार होता जगण्याचा. जरी पती मेला, सती जाण्याचं काही एक कारण नव्हतं. कारण इथे आपल्याला देमतीचं उदाहरण दिसते. स्वामी म्हणतात बाई तुमचा एकतर पती मेला आणि तरी तुम्ही म्हणता की तुम्ही फार त्याग केला. पती ऑलरेडी मरून गेलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काहीच करता येत नाही आणि तुम्ही इथे येऊन रोप गाजवता की आम्ही देवासाठी एवढं सोडलं. म्हणजे याच्यातून काय लक्षात येते आपल्याला की पती जरी मेला तरी त्या काळामध्ये कोणीही सती जात नव्हत्या बाया, कारण की देमती जिवंत आहे, पती मेला तरी जिवंत आहे. मग आता एकच उदाहरण आहे का असं. आपल्याला बरेच उदाहरणं सापडतील. वसमतची जी शांताबाईसा होती तिचाही पती वारला होता, तरी पण ती जिवंत होती, स्वामींपाशी आली. शेवटी गोविंदप्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये राहिली, तिथे श्रीप्रभू महाराजांची सेवा केली, तिकडेच मेली. तिला जावं लागलं का पती वारला म्हणून वसमतला, जिथे पती वारला आणि चला आता सती टाकून द्यायला, त्या सरणामध्येच टाकून द्या, असं कोणी केलं का. नाही. तिची जी मुलगी होती, एकीला वेड लागलं होतं, एकीचा पती वारला होता, दोन्ही मुली तिच्याच जवळ होत्या. पती वारला म्हणून तिच्या एका मुलीला काय कोणी सती देऊन जाळून मारून टाकलं नाही. म्हणजेच काय,
तर आपल्या भारतीय रूढीमध्ये परंपरेमध्ये कुठेही बायांना सती जावं असं लिहिलेलं नव्हतं. आणि म्हणून आपल्याला चरित्रामध्ये कुठेही असं आढळणार नाही की कोणी कुठे सती गेलं म्हणून. आता यानंतर काही आपले दर्शक प्रश्न विचारू शकतात. भटोबासांची शिष्या ही तर सती गेली. लीळा चरित्र संपल्यानंतर गोविंदप्रभू महाराजांच्या सन्निधानामध्ये भट्टोबास होते आणि भट्टोबास तिथे 14 वर्ष होते गोविंदप्रभू महाराजांच्या सन्निधानी. नंतर मग असन्निधानी गोविंदप्रभू महाराज निजधामाला गेल्यानंतर मग पुन्हा ते 16 वर्ष इकडे निंब्याला राहिले. आणि मग देवगिरीची जी राणी होती ते भट्टोबासांची शिष्या झालेली होती आणि तिथला राजा वारला. मग तर सती जावं लागलं, कारण की स्मृतिस्थळामध्ये आलेलं आहे की आत भाव चुकवावा म्हणून असं भट्टोबासांनी सांगितलं. तर मग हे कसं काय? ज्यावेळेस हा प्रसंग घडला त्यावेळेस पूर्ण भारतामध्ये रणकंदन चालू होतं. मुसलमानांच्या धाडी येत होत्या आणि जिथे जिथे जे राज्य मुसलमानांनी लुटलं तिथले हिंदू जे पुरुष होते त्यांना मारून टाकलं आणि स्त्रियांना एक उपभोग्य वस्तू म्हणून सैन्यामध्ये सोडून टाकलं. जसे कुत्रे लचके तोडतात त्याप्रमाणे ते सैन्य तुटून पडायचं त्या स्त्रियांवर. हे सर्व वार्ता पसरली होती भारतामध्ये. आणि उद्या ज्या बायांचे पती मेलेत त्या बायांची अशी हालापेष्टा होऊ नये म्हणून हे पती मेल्यानंतर सरणामध्ये उड्या मारायच्या चालू झालं. यासाठी एक मोठं उदाहरण आपल्याला लक्षात येते. राणी पद्मावतीचं एक काव्य आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं. ते त्या काव्यामध्ये म्हणतात, भगवा है पद्मिनी की जोहर की ज्वाला, मिटाती अमावस लुटाती उजाला, नया एक इतिहास क्या रचने डाला, चिता एक जलने हजारों खड़ी थी, पुरुष तो मिट गए, नारिया सब हवन की. काय म्हणतात अटल बिहारी वाजपेयी? जे काही इतिहास घडलेला आहे ते सर्व आपल्याला जशास तसा ते सांगत आहेत. ज्या बाया त्या अलाउद्दीन खिलजीच्या भीतीमुळे जोहरामध्ये उड्या मारतात त्यामागचं कारण काय होतं? तर मुस्लिमांची जे काही कत्लेआम चालू होती त्या राज्यामध्ये, जे काही अत्याचार चालू होते त्या कचाट्यामध्ये आपण सापडू नये यासाठी राणी पद्मावतीचा हा आटापिटा होता. त्या पूर्ण किल्ल्यामध्ये मोठं सरण रचण्यात आलं. म्हणजेच काय तर जोहर तयार केला. त्यांच्या भाषेमध्ये, राजस्थानी भाषेमध्ये त्यांनी जोहर तयार केला. मोठे मोठे लाकडं, झाडं, झुडपं तोडले त्या किल्ल्यामधले आणि मोठं सरण तयार केलं आणि ते सरण पेटवलं आणि सर्वांनी त्या माऊल्यांनी उड्या घेतल्या. या अशा पशुतुल्य माणसांच्या कचाट्यात जाण्यापेक्षा, पशुतुल्य हैवानापेक्षा, आपल्याला पशुतुल्य हैवान म्हणावं लागेल त्यांना, पशुतुल्य हे जे हैवान आहेत या हैवानाच्या कचाट्यात जाण्यापेक्षा, आपल्या आबरूची लक्तर लोंबवण्यापेक्षा मरून गेलेलं काय वाईट आहे. आणि म्हणून सर्व बायांनी, राणी पद्मावतीने पण त्या जोहरामध्ये, त्या मोठ्या सरणामध्ये उडी घेतली. आणि म्हणून कवी म्हणतात, पुरुष तो मिटे नारिया सब हवन की. अहो, पुरुष तर मरून गेले रणसंग्रामामध्ये आणि नारिया काय केली? नारियांनी हवन की म्हणजे काय? या बायांनी त्या अग्निरूपी यज्ञकुंडामध्ये ते जे काही मोठा अग्नी पेटवला होता ते जणू काही एक हवन आहे आणि त्यामध्ये त्यांनी उड्या घेतल्या. तर अशा या मुस्लिम आक्रांतांपासून वाचण्यासाठी स्वतःला हे सती प्रथा चालू झाली असा याचा अर्थ काढू नये की ही परंपराच भारतात होती. परंपरा भारतात नव्हती. यासाठी मी तुम्हाला उदाहरण दिलं लीळा चरित्रातलं. देवतीचं उदाहरण दिलं, शांताबाईंचं उदाहरण दिलं, शांताबाईंच्या मुलींचं उदाहरण दिलं. अशी कितीतरी उदाहरणं सापडतील आपल्याला. आणि रूढी कुठून चालू झाली ही? या अशा मुस्लिम आक्रांतांपासून ही रूढी चालू झालेली आहे. म्हणून अल्लाउद्दीन खिलजीचं पण उदाहरण दिलं. तर आपल्या ज्या परंपरा आहेत, ज्या रूढ्या आहेत आपल्या राष्ट्राच्या, त्याविषयी आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. कारण आपला इतिहास आपण जर नाही स्मरणात ठेवायचा तर कोणी ठेवायचा? हा इतिहास आपल्याला कोणाला माहिती आहे का की खरंच आपल्या भारताची रूढी परंपरा काय होती, खरंच ही सती प्रथा आपली आहे का, हे काही माहित होतं का? नाही. आपला इतिहास आपण विसरून गेलोत. आपल्याला कोणी इतिहास शिकवलाच नाही. खरा इतिहास काय आहे ते कशामुळे नाही शिकवला? कारण मी बऱ्याच वेळा ही गोष्ट सांगितलेली आहे तुम्हाला. 1947 पासून ते 1977 पर्यंत सर्व शिक्षण तज्ज्ञ जे होते, शिक्षण मंत्री भारताचे होते, ते सर्व मुस्लिम होते. मग स्वतःचं पितळ उडं करून ते मुस्लिम तुम्हाला सांगणार आहेत का की आम्ही असे असे अत्याचार केले आमच्या पूर्वजांनी म्हणून, अशा अशा खिलजीने असं केलं, अलाउद्दीन खिलजीने असं केलं, त्या गजनीने असं केलं, त्या औरंग्याने असं केलं, त्यांना असं केलं, त्यांना असं केलं, असं सांगणार आहेत का? ते नाही. ते त्यांनी सर्व झाकून ठेवलं. आणि कोणाच्या माथ्यावर मारलं? हे सर्व आपल्याच माथ्यावर मारलं की तुमचीच परंपरा अशी होती.
आणि आपण मग आपला खरा इतिहास विसरून गेलो आणि मग आपली मुलं म्हणतात नाही नाही अहो आपल्या रूढ्या परंपरा फार विचित्र होत्या. आपलेच लोक, आपलेच मुलं आपल्याच रूढींना परंपरेंना वाईट म्हणतात. ज्या परंपरा आपल्या नव्हत्याच परंतु ते आपल्यालाच वाईट म्हणतात. हे कशामुळे घडलं? आपण इतिहासाला विसरलो म्हणून घडलं. खरा इतिहास आपण विसरलो. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात जो समाज इतिहास स्वतःचा विसरत असतो त्याचा भूगोल बदलल्याशिवाय राहत नाही. आणि तेच आपल्यासोबत घडलेलं आहे. आपलाही भूगोल बदललेला आहे. आपले महानुभाव पंथीय जे काही साधक होते, जे काही उपदेशी वासनिक मंडळी होती, भरपूर अशी काही त्या पाकिस्तान प्रांतामध्ये होती. पाकिस्तान नाव नंतर झालं. पूर्वीचं नाव त्याचं सिंध प्रांत आणि पंजाब प्रांत असं होतं. तर त्या पंजाब प्रांतामध्ये, सिंध प्रांतामध्ये 1947च्या अगोदर आपल्या महानुभाव पंथीयांची मठ मंदिरं होती. तिथे आपला पूजावसर चालायचा. आपण जे पूजावसर म्हणतो मराठीमध्ये, संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी बीजे करी अनुचरा समवेत सर्व गंगा तटी विरचितू स्थित आसनी जो भिक्षा सुपाक विविधा स्वीकरी परात्मा. सकाळचा पूजावसर आहे श्रीकृष्णा यदुवंश दीप गवरा. दुपारचा पूजावसर आहे एवं प्रपूर्ण घटिका अथवा तदर्थ. हे सर्व पूजावसर आपले तिथे चालायचे सिंध आणि पंजाब प्रांतामध्ये, जो आताचा पाकिस्तान आहे. आपल्या पूर्वीच्या लोकांनी, आपल्या पूर्वजांनी एवढा लांबपर्यंत आपला पंथ पोहोचवला होता. आणि आता जे दिल्लीमध्ये सावली मूर्त मंदिर आहे करोलबागला, ते मूर्त पण पाकिस्तानमधून इकडे आलेली आहे कशी तरी वाचून. परंतु बऱ्याच देवपूजा नष्ट करण्यात आल्या तिकडे. पोथी पान ग्रंथ मुसलमानांनी सर्व जाळून फुकून टाकले. तर आपला भूगोल बदलला. आपण आपला इतिहास विसरला. आपल्या या भारत राष्ट्रामधून या भारत मातेचे तुकडे 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 करण्यात आले. अफगाणिस्तान विभक्त झाला, पाकिस्तान विभक्त झाला, नंतर बांगलादेश विभक्त झाला. आतापर्यंत काल परवापर्यंत जम्मू काश्मीर पण विभक्तच होता आपल्यापासून. कारण जम्मू काश्मीरचं संविधान वेगळं होतं, जम्मू काश्मीरचा ध्वज वेगळा होता जोपर्यंत 370 कलम होती. आणि मग नरेंद्र मोदींनी ज्यावेळेस 370 कलम हटवली त्यावेळेस त्या जम्मू काश्मीरचं, लद्दाखचं पूर्णपणे भारतात विलिनीकरण करण्यात आलं. आता तो भारताचा अविभाज्य घटक झालेला आहे, अविभाज्य अंग आहे आता जम्मू काश्मीर म्हणजे. नाहीतर इतके दिवस ते आपलं अविभाज्य अंग नव्हतं. तर हे सर्व इतिहास आपण ध्यानात धरला पाहिजे, नाहीतर पुन्हा आपला भूगोल बदलू शकतो. पश्चिम बंगालमध्ये काय हालत चालू आहे, आता तुम्हाला वाटेल की हे काय चालू केलं मध्येच इकडली वार्ता तिकडली वार्ता. तर जे नवीन दर्शक असतील त्यांना मी सांगू इच्छितो, जुन्या दर्शकांना तर माहितीच आहे की स्वामींनी पण सांगितलेलं आहे की देश ग्राम वार्ता आपण ठेवली पाहिजे. जे काही राजवार्ता, देशवार्ता, ग्राम वार्ता आहे याची वार्ता आपण ठेवली पाहिजे असं स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे एका चरित्रामध्ये. आणि त्यावेळेस पण आपण अशी काही वार्ता केली होती. काही जण असतात मला सांगतात, काही जण म्हणतात की तुम्ही पोथी चांगली सांगता, फक्त तुम्ही थोडी राजकीय गोष्टी नका करत जाऊ. आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आज्ञा केलेली आहे की राजवार्ता, देशवार्ता, ग्रामवार्ता केली पाहिजे. आणि ज्या लोकांना ते ज्ञान नाही कृपया त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नये की अशी वार्ता करू नये. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वचन आहे ते की महात्म्याने राजवार्ता, देशवार्ता, ग्रामवार्ता ठेवली पाहिजे. तर त्या साधकाचा धर्मही व्यवस्थित आचरला जाईल. कुठे काय वार्ता चालू आहे, काय नाही, कुठे जावं न जावं हे आपल्याला कळेल. तर आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. तर देमतीला स्वामी असं निरूपण करतात, जी जी तैसे असो काही जाणी जताई. देमती म्हणतात जी जी तुम्ही जे सांगत आहात त्याप्रमाणे आम्हाला खरंच वागता येईल का? तसं नाही जमणार आम्हाला. यावर स्वामी म्हणतात सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात काही जाणावे असे देमती असी जे ऐसे कुष्टियाचा धर्मी. स्वामी म्हणतात याच्यामध्ये जाणणं काय आहे, असं राहावं तसं राहावं. याच्यामध्ये तुम्ही म्हणता की तुम्हाला हे सर्व काही जाणवत नाही, आम्हाला ते काही समजत नाही, आम्ही काय राहणार नाही. त्याच्यामध्ये जाणायचं काय आहे देमती, असं स्वामी म्हणतात. पुढे स्वामी म्हणतात अशी जी ऐसी कुष्टियाचा धर्मी. कुष्टिया जसं आहे त्याप्रमाणे राहावं. ते कैसे जी. देमती म्हणतात ते कसं काय बरं? देव माझा मी देवाचा ऐसिया होणी अशी जो का देमती. स्वामी म्हणतात देमती देव माझा मी देवाचा अशा या भावनेने, अशा या समर्पण भावनेने आपण राहिलं पाहिजे. फक्त या पृथ्वी तलावर देवच खरा माझा आहे आणि मी देवाचा आहे अशी भावना राहिली पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरी जे काही तुमचे मुलं आहेत, तुमची आई आहे, तुमची वडील आहे, तुम्हाला फक्त ओळख आहे त्या शरीराची, आत्म्याची ओळख आहे का? या आत्म्याचा हितकर्ता, या आत्म्याला ओळखणारा कोण आहे? तो फक्त एक देव आहे, एक परमेश्वर आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की देव माझा मी देवाचा अशा प्रकारे राहिलं पाहिजे. हे सगळे प्रपंचाचे नाते गोते
फक्त शरीराला ओळखतात. तुम्ही त्यांच्या शरीराला ओळखता, ते तुमच्या शरीराला ओळखतात. तुमच्या शरीराचं नाव अमित आहे, तुमच्या शरीराचं नाव सुधाकर आहे, त्या शरीराला ते नाव आहे आणि त्या शरीराला ते नाव देऊन ओळखतात. आत्म्याला कोण ओळखते? उद्या तुम्ही वारले, शरीरातून आत्मा तुमची निघून गेली, तुमचा वडील तुम्हाला ओळखू शकतो की तुमचा मुलगा तुम्हाला ओळखू शकतो? कोणीच ओळखू शकत नाही तुम्हाला. तुमची ओळख फक्त शरीरापुरती आहे. शरीरातून आत्मा निघून गेला, बस ओळख परिचय संपला. मग ओळख परिचय कोण ठेवत असतो? तर फक्त एक परमेश्वर ओळख परिचय तुमचा ठेवत असतो. आणि त्या परमेश्वराचं स्मरण तुम्ही आयुष्यात कधी करत नाही. तुम्हाला प्रपंचच फार मोठा वाटतो. 5 मिनिट द्या थोडा वेळ, काही गीता वगैरे वाचत जा दिवसातून 5 मिनिट फक्त. एक श्लोक वाचा आणि एक अर्थ वाचा त्याचा. नाही हो, आम्हाला वेळच मिळत नाही. मग मोबाईलमध्ये पाहण्यासाठी वेळ मिळेल, कम्प्युटरवर गेम खेळण्यासाठी वेळ मिळेल, मोबाईलवर गेम खेळण्यासाठी वेळ मिळेल, टीव्ही पाहण्यासाठी वेळ मिळेल. एवढंच काय, हल्ली असे काही माणसं असतात ते म्हणतात टाइमपासच होत नाही आणि मग अन्य वार्ता, याच्या गप्पा त्याच्या गप्पा, याच्या कुटाळक्या त्याच्या कुटाळक्या करत बसतात. आणि देवधर्म म्हटलं, अरे पोथीपान वाचा, काही गीता वाचा, काही आध्यात्मिक साहित्य. नाही हो, आम्हाला वेळच मिळत नाही. आता काय करावं अशा माणसाला? खरंच मग परमेश्वर याची ओळख ठेवतील का? तू ज्यावेळेस मनुष्य जन्मामध्ये होता त्यावेळेस तू परमेश्वराची ओळख ठेवली नाही, मग परमेश्वर तुझी ओळख कशी काय ठेवतील बरं? त्यामुळे आपल्याला वेळ आहे तोपर्यंत चांगला देवधर्म करा. जास्तीत जास्त वेळ ईश्वराच्या चिंतनामध्ये घाला. स्वयंपाक जरी करत असणार, तुम्ही शेतात जरी काम करत असणार, तरी पण ईश्वराचं स्मरण करा. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, सुखे करू काम. काय म्हणतात कवी? तुझे रूप चित्ती राहो, जे चित्त आहे त्या चित्तामध्ये हे परमेश्वरा तुझं रूप राहो आणि मुखामध्ये तुझं नाम राहो. देह प्रपंचाचा दास आहे. हे जे माझं शरीर आहे ते तर प्रपंचाचा दास आहे. या शरीराला काम करू द्या. कसं काम करू द्या? सुखे करू काम. या शरीराला त्याच्या प्रपंचाचं काम सुखानं करू द्या, परंतु आपलं चित्त जे आहे ते परमेश्वरापाशी ठेवा. परमेश्वराचं स्वरूप आपल्या चित्तामध्ये ठेवा आणि मुखाने स्मरण करा. करा ना तुम्ही काम काय करायचं ते. शेतामध्ये काम करा, घरामध्ये काम करा, स्वयंपाक करा, तुम्हाला काय काम करायचे करा, परंतु देवाचं स्मरण नका विसरू तुम्ही. कारण हेच परमेश्वर तुम्हाला मेल्यानंतर पण ओळखणार आहेत. तुमचा मुलगा तुम्हाला ओळखणार नाही, तुमचा बाप तुम्हाला ओळखणार नाही, तुमचा पती तुम्हाला ओळखणार नाही, तुमची पत्नी तुम्हाला ओळखणार नाही, कोणीच कोणाला ओळखणार नाही. ओळखणारा आहे तो फक्त एक अनंत शक्तियुक्त असा जो परमेश्वर आहे, तोच तुम्हाला ओळखणार आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात तिथं की देव माझा मी देवाचा, अशा प्रकारे राहिलं पाहिजे देमती. जी जी कुष्टियाचे धर्म ते कैसे. मग देमती विचारतात स्वामींना की जी जी कुष्टियाचे धर्म ते कैसे, म्हणजे कुष्टियाचा धर्म कसा आहे बरं? मग गोसावी कुष्टियाचा दृष्टांतू निरूपिला. मग स्वामींनी कुष्टियाचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. सर्वज्ञ म्हणितरे स्वामी म्हणतात, कवणी एकू व्यवहारात यासी कुष्ट झाले. स्वामी म्हणतात कोणीतरी एक व्यवहारा होता, कोणता तरी एक मोठा व्यापारी होता. त्या व्यापाऱ्याला कुष्ठ झाला. धायरी सोयरी तयाची खंती करीती. जे काही सोयरे धायरे आहेत ते छिथू करायचे त्याला पाहिल्यानंतर. सोयरे म्हणजे कोण? जे सोयरे आहेत आपले. आणि मग धायरे म्हणजे कोण? त्या सोयऱ्यांचे जे सोयरे आहेत पलीकडे अजून, ते सोयरे म्हणजे तुमचे धायरे लागतात. नाही तर तुम्ही सर्रास शब्द वापरता, अरे सोयरे धायरे आले तर आपल्याला पाहिजे. सोयरे समजते, पण धायरे काय असते? तर धायरे त्याला म्हणतात त्या सोयऱ्यांचे जे सोयरे आहेत त्या सोयऱ्यांना धायरे असं बोलतात. बाप भाऊ खंती करीती. जे बाप भाऊ आहेत ते खंती करायचे. तो थुंकी तरी तयाचे पुत्र ब्राह्मणी खंती करीती. त्याने जर असं कुठं थुंकलं तर लगेच जे मुलगा आहे आणि त्याची जे ब्राह्मणी आहे म्हणजे पत्नी आहे ते पण काय करायचे? खंती करायचे, म्हणजे रागवायचे, छिथू करायचे की थुकायला काय झालं, कारण की त्याला कुष्ठ झालेलं आहे. बाहेर बैसवणे देती. घराच्या बाहेर हवेशीर बसतो म्हटलं तर त्याला बसू देत नव्हते. एका कोपऱ्याला घरामध्ये कोणत्यात एखादी खोली असेल तिथे त्याला ठेवायचे. तू मरकोडी मरो का हे आजुई का जिताय ऐसा उबगला. तो व्यापारी शेवटी म्हणतो थू मरकोडी. हे जे कुडी आहे, हे जे शरीर आहे,
मरून का जात नाही, मला या शरीरातून मुक्तता का मिळत नाही, एक परच मेलेलं बरं, हे अजून कशामुळे जिवंत आहे, असा तो उबगून जातो. एकतर घरचे कोणी चांगले म्हणत नाहीत, दारचे कोणी चांगले म्हणत नाहीत, सोयरे कोणी चांगले म्हणत नाहीत, धैर्य कोणी चांगले म्हणत नाही, असं पाहून पाहून तो उबगून जातो शेवटी. मग गावामागे दुबळेश्वर देव तेथ आला. मग गावाच्या पाठीमागे एक दुबळेश्वराचं देऊळ होतं, मंदिर होतं, तिथे तो आला. आणि मग काय म्हणतो तो, देवा तू माझा मी तुझा. त्या देवतेला म्हणतो, देवा तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. ऐसे म्हणोनी उंबरा उसीसे करुणी निजेला. असं म्हणून हा व्यापारी तिथे त्या मंदिराचा उंबरा उशाला घेऊन झोपी जातो. पाठी ते आली ते आते म्हणे, तुम्ही माझी नवा मी तुमचा नव्हे. मग घरचे लोक पाहायला लागले, अरे म्हातारा कुठे गेला, म्हातारा कुठे गेला. आणि मग शेवटी ते शोधत शोधत आले तर त्या मंदिरापाशी हा म्हातारा दिसला, व्यापारी. आणि मग ते घरचे लोक म्हणतात, चला घरी, इथे कशाला आलात तुम्ही. मग हा म्हातारा म्हणतो, ज्याला कुष्ठ झालेला आहे, तो म्हणतो, तुम्ही माझे नव्हा मी तुमचा नव्हे. अरे मी तुमचा नाही आणि तुम्ही माझे नाही. ऐसा म्हणून राहे. आणि म्हणून असं म्हणून तो तिथेच राहतो. मग कहुणी कुखा परी भरवणी अन्न ठेवी. कोणीतरी त्या देवाला दर्शनाला येते. मग तो पाहतो त्या माणसाला आणि तो व्यक्ती एका खापरामध्ये त्याच्या ठिकाणी अन्न आणून ठेवतो त्याला खाण्यासाठी. कहुणी एक कुकरा भरुणी उदक ठेवी. कोणीतरी एक छोटीशी बिनगी भरून ठेवते, मडकं छोटस पाणी पिण्यासाठी त्याला. हातापायाचे थापे झाले होते तो ऐसे पाणी पिये. हातापायाचे थापे झाले होते म्हणजे बोट सर्व झडून गेले होते त्या कुष्ठरोगाने. फक्त ते थापे राहिले होते, तेवढे बोट सर्व निघून गेले. आणि अशा परिस्थितीमध्ये तो काय करतो, तो ऐसे पाणी पिये म्हणून गोसावी श्रीकराचे अनुकारे दाखविले. ते जे थापटे उरलेले आहेत हाताचे, त्याच्यावर जसं मडकं घेतो आणि हळूहळू पाणी पितो. आणि असा हाताचा अनुकार करून देव दाखवतात. मा कायसी देवता दृष्टी तरी अन्नोदक पुरविले दृष्टी आपले फळ दी धले. आणि मग स्वामी म्हणतात, कायसी देवता, ती जी देवता होती, दुबळेश्वर तिचं नाव होतं, दुबळी देवता होती, तरी पण ती देवता दृष्टपर तर त्याला अन्न पुरवलं, पाणी पुरवलं. आणि अदृष्टपर त्या देवतेने या व्यापाऱ्याला स्वतःचं फळ दिलेलं आहे. देमती असी जे ऐसे कुष्टियाचा धर्मी. देमती, आपण कसं राहिलं पाहिजे, या कुष्टियाचा दृष्टांतासारखं राहिलं पाहिजे, असं देव देमतीला सांगतात की या प्रकारे तुम्ही राहा. तो देमायसी म्हणितले. त्यावर देमायसा म्हणतात, जी जी तरी अन्न वस्त्राचे कैसे करावे जी. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये देवधर्म करायचा नसतो, देवाला शरण यायचं नसते, त्या व्यक्तीच्या मनामध्ये अशा शंका येत असतात. आता बघा, स्वामींनी एवढं धडधडीत एवढा दृष्टांत दिला देमतीला की बाई, ते दुबळेश्वर नावाची देवता होती. दुबळेश्वर सारख्या देवतेने, दुबळ्या देवतेने त्या कुष्ठरोगीला अन्न पुरवलं, पाणी पुरवलं. मग यावर देमतीच्या लक्षात यायला पाहिजे होतं की नाही, की जर ते दुबळेश्वर नावाची देवता जर अन्न पुरवते, पाणी पुरवते त्या कुष्टियाला, तर मग परमेश्वर आपल्याला देणार नाहीत का, हे समजायची गोष्ट होती की नाही. देमतीला तसं काही वागायचंच नव्हतं ना. मग देमती काय म्हणते, जी जी तरी अन्न वस्त्राचे कैसे करावे जी. अन्न वस्त्राचं कसं काय करावं, आता हा प्रश्न विचारायचीच गरज नव्हती, तरी पण देमती विचारतात. सर्वज्ञ म्हणतले देमती सासार्जुने भक्ती तव थापा इंगळे घेतले तया येसने सामर्थ्य दिदले. स्वामी म्हणतात, बाई अहो, त्या सहस्रार्जुनाचे पण हात असेच होते, छोटे, त्याला बोटच नव्हते, नुसते थापा होत्या. परंतु त्या सहस्रार्जुनाने हातावर इंगळ घेतले, विस्तव घेतला आणि दत्तात्रय महाराजांनी त्याला एवढं सामर्थ्य दिलं, 1000 हाताचं बळ दिलं आणि चक्रवर्ती राजा झाला तो. पूर्ण पृथ्वी तलावर त्याचंच राज्य होतं. जे जम्बूद्वीप आहे, त्या जम्बूद्वीपावर या सहस्रार्जुनाचंच राज्य होतं. जम्बूद्वीपाचा नकाशा कसा आहे तो मागेच मी व्हॉट्सअपला स्टेटसवर ठेवला होता, तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिलाही असेल. तर तेवढ्या मोठ्या भूभागाचा हा चक्रवर्ती राजा होता. मग स्वामी पुढे म्हणतात, मातो येसना परमेश्वरू तयाचे होई जो की देमती. स्वामी म्हणतात, बाई मातो येसना परमेश्वर, एवढा मोठा परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांडाचा मालक, अनंत ब्रह्मांडाचा जो रचयिता आहे, एवढा मोठा परमेश्वर, सर्व शक्तियुक्त, तुम्ही त्याची व्हा तर खरी, तुम्हाला देव काहीच कमी पडू देणार नाहीत, असं स्वामी देमतीला निरूपण करतात. तर तुम्हाला हे स्वामींचं चरित्र नक्कीच आवडलं असेल आणि तुम्ही जर अजून या चॅनलला
सबस्क्राईब केलं नसेल, या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. म्हणजे भविष्यामध्ये जे काही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होतील ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील आणि सर्वप्रथम तुम्ही ते ज्ञानार्जन करू शकाल. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, देमती ह्या जिवंत आहेत, देमती ह्या पती वारल्यानंतर पण जिवंत आहेत, तर या प्रसंगावरून आपल्याला काय लक्षात येते, हा आजचा प्रश्न आहे. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी प्रश्नाची बरोबर उत्तर दिलेली आहेत त्यांची नावं. कालच्या सत्रातील प्रश्न होता प्रश्न क्रमांक 1, रेशमी वस्त्र स्वामींना कुणी अर्पण केले. उत्तर आहे, गदोनायकाची जी जाया होती म्हणजे पत्नी, तिचं नाव म्हाळसा होतं, तिने स्वामींच्या ठिकाणी रेशमी वस्त्र आणून अर्पण केलं होतं. एक नाही तर 2 वस्त्र अर्पण केले होते. दुसरा प्रश्न होता, कशामुळे वस्त्र अर्पण केलं. त्यामागचं कारण असं होतं की गदोनायकाला काही त्यांच्यावर अभियोग चालवून त्यांना जेलमध्ये टाकलं होतं, कारागृहामध्ये टाकलं होतं, नसता गुन्हा त्यांच्यावर दाखल केला होता आणि अशा या अभियोगातून त्यांची सुटका व्हावी, या दोषापासून त्यांची सुटका व्हावी, जेलमधून सुटका व्हावी, ह्यासाठी त्या गदोनायकांनीच वस्त्र अर्पण करण्यासाठी सांगितलं होतं स्वतःच्या पत्नीला. तर हे त्या दोन्ही प्रश्नाचे दोन्ही उत्तर होते. आपल्या बऱ्याच वाचनिकांनी या प्रश्नाची बरोबर उत्तर दिलेली आहेत. उत्तर देणाऱ्या वाचनिक मंडळींची नावं पुढील प्रमाणे: तारामावशी पटाईत, तुकारामजी खानसुळे, पंडितजी जावळे, विश्वासजी गोरे, योगिताताई चौधरी, देवानंदजी काकडे, पौर्णिमाताई भाले, हेमाताई कोकाटे, प्रकाशजी भडाळे, अंजलीताई खटावकर, निर्मलाताई फिरके, निर्मलाताई जावळे, रामकृष्णजी नेमाडे, सुरेशजी केके, अरुणाताई वांगे, कल्पनाताई सावरकर, ज्ञानेश्वरजी महाजन, जिजाताई लिपारे, आर्यनजी खिल्लारी, दत्तात्रेयजी महाले, मंगलाताई मेटे, वैभवजी महाजन, दीपाताई चौके, दीपाताई, निवृत्तीजी खाडे, भास्करजी चौधरी, संध्याताई सुरेश, डॉक्टर सतीशजी उरे, प्रतिभाताई डोईफोडे, संदीपजी मेहत्रे, वृषालीताई गाढवे, ज्योत्स्नाताई भिरूड, विजयजी कदम, अनिताताई पाटील, कमलताई टोणपे, एकनाथजी माळी, हरिजी खटावकर, नंदकुमारजी डरांगे, पूनमताई जगताप, अंजलीताई काकडे, राजारामजी भागवत, विनोदजी देशमुख, मनोजजी जगताप, शालिनीताई राऊत, तनुजाताई पटाईत, श्यामजी पुजारी, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, गुंजनताई भोयर, योजनाताई भरते, रुपेशजी वैद्य, ताराचंदजी इंगळे, रुपालीताई भिसे, दुर्गाताई भावे, प्रशांतजी सोनवणे, नंदिनीताई गिरी, मीनाक्षीताई पाटील, वसंतजी जाधव, मुकेशजी भुयार, अथर्वजी ढोकळे, बाळासाहेबजी काळोखे, सुरेशजी जावळे, अशोकजी पवार, कांताताई खानसुळे, सोनियाताई गजभिये, ललिताताई जावळे, मुकुंदजी वनारसे, लताताई चिपडे, वंदनाताई भोयर, अरुणजी वाघोतकर, दत्ताजी हमरे, अनिकेतजी भालेराव, किसनराव जाधव, राजारामजी ढोमे, सुजाताताई पाटील, हर्षिकाताई नाखले, नंदुताई पटाईत, या सर्व वाचनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेले आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन लक्ष देऊन पोथी ऐकत आहात आणि उत्तरही व्यवस्थित देत आहात. सर्वांनी प्रयत्न करा, सर्वांनी लक्ष देऊन पोथी ऐका आणि सर्वांनी प्रयत्न करा उत्तर देण्याचं. कारण नुसतं पोथी ऐकणं आणि ज्यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचं आहे म्हणून पोथी ऐकता त्यावेळेस तुमचं लक्ष काही वेगळ्या प्रकारचं असते. तुम्ही अधिक ध्यान देऊन पोथी ऐकता ज्यावेळेस तुम्ही ठरवलेलं असते की आपल्याला आज उत्तर द्यायचं, आणि म्हणून मी हे प्रश्नाचा खटाटोप करतो. नाही तर मला काही गरज आहे का? ते प्रश्न विचारा, पुन्हा ते प्रश्न लिहून घ्या, पुन्हा कोणी कोणी प्रश्नाची उत्तर दिले ते कमेंट बॉक्समध्ये चेक करा, पुन्हा त्यांचे नावं लिहून घ्या आणि पुन्हा मग ज्यांनी ज्यांनी बरोबर प्रश्न उत्तर दिले त्यांची नावं पुन्हा पोथीच्या शेवटी सांगा. मला काही गरज आहे का याची? नाही. हे सर्व चालू आहे ती तुमच्यासाठी चालू आहे. तुमच्या व्यवस्थित लक्षात असावं. कारण एक म्हण आहे हिंदीमध्ये, सो बक्का एक लिखा, 100 वेळा बकलेली गोष्ट आणि एकदा लिहिलेली गोष्ट, यामध्ये एकदा लिहिलेली गोष्ट फार भारी पडते 100 वेळेस बकण्यापेक्षा. त्यामुळे लिखाण करणं महत्वाचं आहे. आता जे दर्शक सातत्याने माझ्या या प्रश्नाची उत्तर देतात त्यांना काही वेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. बऱ्याच काही गोष्टी त्यांच्या ध्यानात राहतात, आठवणीत राहतात, ते कधी विसरणार नाहीत. आणि जे फक्त ऐकतात आणि सोडून देतात त्यांनी बरंच काही चरित्र ऐकलं आणि लगेच सोडूनही दिलं. नळी फुकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, विस्मृत होतात चरित्र त्यांच्याकडून. आणि म्हणून मी हे जे आपला उपक्रम चालू आहे, प्रश्न विचारायचा आणि उत्तर लगेच तुमच्याकडून घ्यायचे आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते तुमचे नावं सांगायचे, ह्या मागचं कारण असं आहे. आणि म्हणून सर्वांना नम्रतापूर्वक विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त या प्रश्नोत्तरीमध्ये सहभाग घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात जास्तीत जास्त देवाचे चरित्र राहतील, प्रसंग राहतील लक्षामध्ये देवाचे. तर आपण आजचं सत्र इथे संपूया. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सहस्रार्जुना वरप्रदान हे चरित्र, आणि त्याचबरोबर परशुरामा भेटी हेही चरित्र खूप सुंदर आहे. हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत.
तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.